सोलापूर हायवेवरनं प्रवास करत असाल आणि तुम्हाला नाश्त्याचं उत्तम ठिकाण पाहिजे असेल तर हॉटेल ज्योती मिसळ यांच्याकडे मिसळ खायला विसरू नका। मिसळ एक नंबर आहे। चला आपण हॉटेल ज्योती मिसळला व्हिजिट करूयात आणि त्यांची मिसळ कशी आहे बघूयात। चला। हॉटेल ज्योती मिसळ हे भिगवणमध्ये आहे। बाजार समिती आहे, बाजार समिती भिगवणची, त्याच्याबरोबर बाजूला हे हॉटेल आहे। पुण्याहून सोलापूरला जात असाल, हैदराबादला जात असाल किंवा तुम्ही पुढे इकडे प्रवास करत असाल अक्कलकोटला, तर पुण्याहून निघालात आणि तुम्हाला नाश्ता करायचा असेल तर या हॉटेलला मिसळ हल्लीच पाहिजे अशी ही मिसळ आहे। मिसळ तर त्यांची फेमसच आहे, पण पुरी भाजी शिरा एक नंबर आहे। सकाळी हे हॉटेल 5 वाजता ओपन होतं। हे हॉटेल सकाळी 5 वाजता ओपन होतं। सकाळी 7ला सुद्धा तुम्ही आलात तरी तुम्हाला इथं मिसळ आणि पुरी भाजी मिळते। यांची मिसळ खूप फेमस आहे। चला आपण पहिला मिसळ कशी आहे बघूयात आणि एक नंबर आहे का नाही तुम्हाला टेस्ट करून सांगतो। अशी मिसळ आहे। ज्योती मिसळ यांची ही मिसळ आहे अशी। ही आहे पुरी भाजी। पुरी भाजीमध्ये बघा काय काय देतात ते। आय थिंक हे 1 2 3 4 5 5 पुरी भाजी। भाजी पण खूप छान दिसते। याच्यात पण मटकी आहे आणि बटाटा आहे, तर्री आहे, त्याच्यासोबत दिलाय कांदा आणि कोथिंबीर, लिंबू आणि टोमॅटो असा त्याच्याबरोबर त्यांनी दिलाय। आणि त्यांचा हा पायनॅपल शिरा, हा जो शिरा आहे हा पण खूप छान आहे। हा त्यांचा आहे पायनॅपल शिरा। तर मी पहिला आधी मी सुरुवातीला पहिला मिसळ तुम्हाला टेस्ट करून दाखवतो। त्यांची मिसळ खूप छान आहे आणि एक नंबरच आहे। मी खूपदा या हायवेवरून सोलापूरला जाताना किंवा इकडच्या भागात जाताना मी मिसळ हमखास यांच्याकडे मिसळ खातो। तर आता मी मिसळ पहिल्यांदा तुम्हाला टेस्ट करून सांगतो की ती एक नंबर आहे का नाही। आता या मिसळमध्ये हे कसं इकडे पलटी मारायची नाही। यांची एक खासियत आहे, ही जी डिश आहे ना हे यांच्याकडेच मिळते अशा प्रकारची। ही काय करायचं असं पलटी मारायची, लिंबू साईडला करायचा। आता लिंबू साईडला करतो। हे थोडंसं इकडे हे खाली अशी टाकायची। यांच्याकडे ही एक खासियत आहे यांची, ही पूर्ण अशी डिश पूर्ण रिकामी करायची। कारण या अशा दोन वेगवेगळ्या प्रकारच्या डिशमध्ये हे दिलं जातं। दोन वेगळ्या प्रकारच्या म्हणजे हे डिश ही अशी छोटी प्लेट आहे, याच्यामध्ये हे दिलं जातं। आणि ही अशी एक वेगळी डिश आहे ज्याच्यामध्ये ही मिसळ अशी पूर्ण राहते। याच्यावर आता रस्सा जी तुम्ही सांगाल ते मिळतं। फक्त रस्सा तर रस्सा, मटकी पाहिजे तर मटकी, बरोबर। तर कमी तिखट आणि तिखट पण आहे। तर मीडियम द्या, मला मीडियम द्या। बघा यांचा रस्सा असा आहे आणि ही मिसळ टाका दादा। अरे वाह, हा मटकी पण आहे याच्यामध्ये। छान 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 बघा। ही धन्यवाद दादा। ही आहे मिसळ, गरम गरम मिसळ आहे बघा। ही मिसळ आहे आणि ही जी मिसळ आहे अशी ही ज्योती भिगवणची फेमस मिसळ आहे ही। आणि त्यांनी जी आता रस्सा टाकला याच्यात तर्री पाहिजे फक्त तर्री, तिखट मीडियम पाहिजे मीडियम, दादांना सांगायचं तशा प्रकारे हे दिलं जातं। आणि त्याच्याबरोबर हे बघा याच्यामध्ये दिलंय कांदा आहे, टोमॅटो आहे, कोथिंबीर आहे आणि लिंबू पण दिलंय। तर मी आता थोडंसं पहिला लिंबू पिळतो। आणि मिसळ मध्ये काय काय आहे तर फरसाण आहे, त्यांची मटकी आहे आणि वर त्यांनी कोथिंबीर
टमॅटो, कांदा हे ऑलरेडी थोडंफार त्यांनी टाकलेलंच आहे आणि सेपरेट पण दिलं आहे. तर मी आता पहिल्यांदा फक्त मिसळ त्यांची जी फेमस आहे, माझ्या तोंडाला पाणी सुटलं आहे व्हिडिओ करतानाच, तर पहिला मिक्स करतो आणि मग टेस्ट करतो आणि सांगतो की ही एक नंबर आहे की नाही. एक नंबर तर आहेच, मी खाल्ली आहे, पण तुमच्यासाठी. त्यांची जी तर्री आणि त्यांचा जो रस्सा अप्रतिम आहे, गरम गरम आहे. त्याच्याबरोबर जे काही ते जिन्नस दिले गेलेले आहेत, मटकी आहे, शेव आहे, मोठी शेव आहे, कांदा, टमॅटो, कोथिंबीर फ्रेश, त्यामुळे चव वेगळीच आहे, अप्रतिम आहे. झणझणीत मिसळ आहे, एकदा तो ट्राय करना बनता है. मिसळ एक नंबर. त्याच्याबरोबर हे पाव पण दिलंय. आता पाव पण एकदम सॉफ्ट आहे. एक नंबर मिसळ. ही आहे पुरी भाजी. हा जो रस्सा दिलाय हा आहे वटाणा आणि मटकी याचा रस्सा आहे आणि बटाटा पण आहे. मी आता मिक्स केलो ही. हे बघा, अशा पद्धतीची भाजी आहे. मस्त वर तर्री आहे, ही भाजी आहे आणि पुरी. भाजी पण खूप छान आहे, टेस्टी आहे भाजी. आणि जो बटाटा आहे तो असा एकदम मऊ आहे, त्यामुळे खायला पण टेस्टी वाटते. मटकी आहे, मटकीचा रस्सा आहे, वर कोथिंबीर, कांदा त्यांनी दिला आहे. पुरी पण जास्त ऑइली नाही आहे. ही जी भाजी आहे ती पण खूप जास्त ऑइली नाही आहे, टेस्टी आहे. एकदा नक्की ट्राय करा पुरी भाजी. शिरा. मिसळ खाऊन झाल्यावर नक्की खायचं बरं का. हा, एक नंबर शिरा. बघा शिरा कसा आहे. मिसळ, झणझणीत मिसळ खाऊन झाल्यावर हा गोड पायनॅपल शिरा आलंच पाहिजे. या शिरा गरम गरम आहे आणि बघा काजू आणि मनुके. बघा हे बघा, हे बघा, हे बघा, हे बघा, हे मनुके आहेत आणि हे काजू. क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज नाही, क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज नाही. एक नंबर शिरा. मिसळ खाऊन झालं की खायचं, घाबरायचं नाही. मिसळ खाऊन झाले की चहा प्यायला विसरू नका. एक नंबर चहा. बघा चहा कसा आहे, कडक चहा आहे. चहा प्यायला विसरू नका. चहा एक नंबर आहे.
सोलापूर हायवेवर नाश्त्यासाठी उत्तम ठिकाण म्हणजे ज्योती मिसळ. मिसळ खाल्ली, पायनॅपल शिरा खाल्ला, चहा पिला. या हायवेवर म्हणजे पुणे सोलापूर हायवेवर नाश्त्याला हॉटेल शोधत असाल तर हे एक नंबर हॉटेल आहे. नाश्ता करायला विसरू नका. माझा हा व्हिडिओ जर आवडला तर नक्की सगळ्यांना शेअर करा. हायवेवरून जाणाऱ्यांना तर नक्की शेअर करा. खात राहा, पीत राहा, आनंदी राहा.